युवा क्रांती संघटनेचा कात्रज पार्क पुणे येथे भव्य मेळावा, गुणवंतांचा गौरव आणि नवीन नियुक्त्या जाहीर. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. सामाजिक न्यायासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या युवा क्रांती संघटनेचा एक भव्य कार्यक्रम नुकताच पुणे येथील कात्रज पार्क येथे उत्साहात पार पडला. संस्थापक तथा अध्यक्ष रवींद्र दादा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनेची ताकद आणि सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली. पहा सविस्तर बातमी. पुणे येथील कात्रज पार्क परिसरात युवा क्रांती संघटनेचा सामाजिक जाणीव जागवणारा मेळावा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली नवीन ओळखपत्रे. कार्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. केवळ सामाजिक लढाच नव्हे तर शिक्षणालाही तितकेच महत्त्व देणाऱ्या या संघटनेने शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव केला. हा सन्मान पाहून उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. कार्यक्रमातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा क्षण म्हणजे महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार. एका पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी निर्भीडपणे लढा दिला त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. महिला सुरक्षा आणि हक्कासाठी युवा क्रांती संघटना सदैव खंबीरपणे उभी आहे हा या संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात संघटनेच्या विस्तारासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. भागवत झालटे यांची युवा क्रांती महाराष्ट्र मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संघटनेची बाजू जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. सामाजिक न्याय, विद्यार्थी सशक्तीकरण आणि महिला सुरक्षा हे केवळ शब्द नसून ती युवा क्रांती संघटनेची कृती आहे हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.